वेलकम बॅक टू माय चॅनल। आज ना मी सकाळी जरा म्हणजे हे 2-3 डब्बे जे होते ना वॉश करून ठेवले होते। तुम्हाला फटाक्यांचा आवाज ना बऱ्यापैकी या व्हिडिओमध्ये ऐकायला येणार आहे, कारण सायंकाळची वेळ आहे आणि सगळे जे लहान मुलं असतात ना ते कोणी त्यांच्या आवडीचे फटाके घेऊन जे आहे सोसायटीत खाली उतरलेले असतात, तर मी त्याला काहीच करू शकत नाही। प्लीज तेवढा आवाज जरा ॲडजस्ट करा। तर मी हे दोघंही डब्बे वॉश करून घेतले होते आणि जे काही म्हणजे अननेसेसरी एखादं बघा बरेच असे पॅकेट्स असतात आपल्याकडे की ते संपलेले असतात आणि डब्यात तसेचे तसे त्यांचे रॅपर पडलेले असतात। असं मी सगळं थोडं शोधलं होतं सकाळी, कारण आज निवांत आहे, आज पूजा वगैरे काही करायची नाही। धनतेरसचा आजचा म्हणजे त्याच्यानंतरचा हा दिवस आहे आणि निवांत उठून सगळे माझे कामं जे आहेत सकाळचे चालले। आणि एक फायदा जो असतो ना, मला असं वाटतं की असं होतं म्हणजे क्लिनिंग जर आपली ही दिवाळीची जी क्लिनिंग असते ना तर ती झालेली असली ना तर दररोजच्या क्लिनिंगमध्ये थोडीशी सूट आपल्याला मिळत असते। त्यामुळेच मला निवांत असा दिवस माझा चाललेला आहे। काही 2-4 दिवसापूर्वी आम्ही हे ग्रोसरी वगैरे घेऊन आलो होतो, तर म्हणूनच हे डब्बे वगैरे खाली करून घेतले मी, जेणेकरून त्याच्यामध्ये मला सामान भरता येईल। आणि मी फर्स्ट टाईम म्हणजे मखाणे आणलेत बघा, पियाला खूप आवडतात, म्हणजे तिकडे गेलो की ती म्हणते घे, पण जेव्हा आपण इतकूसं हलकं पॅकेटचं एवढं आपण त्यांचे म्हणजे प्राईस बघतो ना तेव्हा असं वाटतं की काय एवढं महागाचं घ्यावं, पण म्हटलं चला हेल्दी आहे तर ट्राय करायला पाहिजे। आणि हे एवढंसं तुम्ही बघतायत ना, ह्या छोट्याशा बरणीत भरून ठेवलं आहे, तर हे इतकूसं 115 रुपयाचं आलेलं आहे। आणि बऱ्याच मी व्हिडिओमध्ये वगैरे बघितलेलं आहे की मखाणे चांगले असतात, मखाणे खाल्ले पाहिजे, की तुम्हाला म्हणजे कुरकुरे या चिप्स वगैरे यापेक्षा मखाणे खूप जास्त हेल्दी आहेत। आणि बऱ्याच त्यांच्या रेसिपीही बघितल्या, पण प्राईस बघितली की मग नको वाटतं माणसाला घ्यायला, कारण ते काहीतरी 1400 कितीतरी रुपयांनी म्हणजे असे किलो इतके ते महाग आहेत। आणि मला असं वाटतं की काजू बदामपेक्षा सुद्धा महाग आहेत ते। तर चला असं थोडेसे घेऊन आली, आता बघूयात तिला जर खूप जास्त आवडलेत तर मग करूयात कंटिन्यू। आणि ते सगळं भरून वगैरे ठेवलं मी, आणि म्हणजे माझं सकाळी ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे। भांडी कुंडी मी सगळी सिंकमध्ये जमा करून ठेवली होती आणि आता फक्त किचन वगैरे क्लीन करून घेते आणि भांडी तेवढे घासते। आणि मग सकाळचं जे रोजची जी म्हणजे एक रूटीन असते ना, मॉर्निंगची उठा, टिफिन बनवा, सगळं किचन क्लीन करा, मग त्यानंतर डस्टिंग वगैरे करा, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते बऱ्यापैकी कमी झाल्या आहे, कारण निवांत उठून सगळे कामं होत असतात आणि क्लिनिंग झालेले असल्यामुळे प्रत्येक दिवसाची आपल्याला ती छोटीशी जी क्लिनिंग असते ना मग ती करायची गरज पडत नाही। म्हणजे मी जेव्हा माझा ब्रेकफास्ट वगैरे झाला ना, मी तेव्हाच तूप जे होतं ना ते बनवण्याच्या प्रोसेससाठी बाहेर काढून ठेवलं होतं आणि म्हटलं हे सगळं माझं जे काही रुटीनमध्ये काम वगैरे झालं, अंघोळ झाली की त्यानंतर जे आहे माझं तूप बरोबर म्हणजे ते रूम टेम्परेचरवर येऊन जातं आणि मग फटक्यात त्याची जी लोणी असते ना ती बनवून जाते। आणि मी प्रत्येक वेळी ह्या सिंपल प्रोसेसनेच तूप बनवत असते। भांडी कुंडी जास्त भरत नाही, मेहनतही जास्त लागत नाही आणि आपला महत्त्वाचं म्हणजे वेळही जो लागतो ना त्यासाठी तोही आपला जात नाही। आणि अशाच पद्धतीने म्हणजे जरा वेळ फ्रीजमधून बाहेर काढायचं, ज्या पातेल्यात तुम्हाला तूप बनवायचं आहे त्यामध्ये टाकून जे आहे थोडं मिक्स करून घ्यायचं, त्याला मिक्स करायचं छान आणि त्यानंतर त्याला झाकून ठेवायचं कमीत कमी 10 ते अर्धा तासापर्यंत जे आहे 10 मिनटं ते अर्धा तास जे आहे त्याला झाकून ठेवायचं। आणि मग त्यानंतर त्याला मिक्स करायला घेतलं ना की खूप पटापट त्याची लोणी बनते आणि लगेच त्यातून जे ताक वगैरे असतं ना ते वेगळं व्हायला लागतं। आणि ट्राय करा ते की 4 ते 5 वेळा तरी तुम्ही त्याला छान वॉश करून घेताय पाण्याने, कारण छान वॉश जर करून घेतलं ना आपण मग त्याच्यानंतर म्हणजे कितीही दिवस तूप तुम्ही ठेवलं ना प्रिझर्वेटिव्ह म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं किंवा बाहेर ठेवलं तरी पण त्याचा वास जो असतो ना तो येत नाही। आणि जेव्हा पण आपण त्याच्याने काही फोडणी देत आहे किंवा तुम्हाला थोडं काही म्हणजे त्याचा जो असतो ना की एक ठेवणीचा जो वास असतो ना तो त्याला लवकर लागत नाही, मग तुमचं तूप कितीही जुनं होऊ द्या। सो चांगलं वॉश केलं तर मग त्याचा जो असतो तो स्मेल येत नाही। आणि बघा इतकं 2 मिनटातच माझं जे होतं ना इथे तूप पण लगेच बनवून पण तयार झालं आहे, कारण एवढं फास्ट त्याची प्रोसेस असते ना ती लगेच होऊन जाते। दिवसभरात काही एवढं खास काही घडलं नाही म्हणून काही शूट नाही केलं मी, पण आम्ही रात्री जेवणानंतर जरा बाहेर पडलो होतो। आणि ना मी म्हणजे जेव्हा आम्ही कार घेतली बघा, आता त्या गोष्टीला 6 महिने झाले असतील कार घेऊन, तेव्हा मी इथे बाटामध्ये आली होती। मी नवीन ड्रेस घेतला होता आणि तुमच्यासोबत शेअर केलाच मी येलो कलरचा, तुम्हाला आठवत असेल तर त्यानंतरच दुसऱ्या दिवशी मी आली होती इथे बाटामध्ये आणि याच्याशी मिळती जुळतीच की काय मला आठवत नाही, पण अशीच सेम टू सेम आय थिंक असू शकते। मी चप्पल बघितली होती, सेम प्राईस होती 1299 रुपये आणि म्हणजे मला खूप आवडली आणि पियाचे पप्पाही म्हणत होते तुला पाहिजे तर घेऊन टाक, कारण माझ्याकडे हीलवाली सँडल किंवा म्हणजे सँडल वगैरे जे असतात ना हील्स माझ्याकडे अजिबात नाही आहे, तर मला पाहिजे होती की तशा ड्रेसवर हील वगैरे खूप छान दिसेल। आणि मी प्राईस ऐकली आणि मला असं वाटलं की काहीतरी डिस्काउंट देतील, पण काउंटरला गेल्यानंतर ते म्हणले की आता नसते, आम्ही कधी कधी ऑफरला लावत असतो डिस्काउंट आणि त्यामुळे जे आहे आम्ही डिस्काउंट आता काही चालू नाही आहे। मला पियाच्या पप्पांनी खूप वेळा सांगितलं, मला पियाचे पप्पा बऱ्याच वेळा म्हणले की तुला जर आवडते तर घेऊन टाक, पण मी काही घेतली नाही, कारण आपण बऱ्याच वेळा विचार
करतो की कशाला एवढं महागडं घ्यायचं किंवा नंतर घेऊ वगैरे. सो आज तो दिवस आला आहे आणि तीच चप्पल म्हणजे तीच हील्स मी जसा विचार करून म्हटलं आता मी स्वतःचे पैसे आहेत माझे आणि मला असं वाटत होतं की चला आपण आता अफोर्ड करू शकतो, आपण थोडे एक्स्ट्राचे इन्व्हेस्ट करू शकतो, आपण खर्च करू शकतो एक्स्ट्राचा. म्हणून जे आहे ना मी फायनली तीच सेम टू सेम जी हील्स होती ना ती इथून विकत घेतली. आणि मी खरं सांगते मी खूप म्हणजे मी झुडिओला जाते आणि स्वस्तातले मस्तात जे असते ना म्हणजे अशी मी घेऊन घेते किंवा कुठे सेल चालू असला मी तिथून चप्पल वगैरे घेऊन घेते. मी खूप जास्त अशा गोष्टींवर इन्व्हेस्ट करत नाही, पण पहिल्यांदा मी 1300 रुपयाची सँडल घेतली आणि एक नॉर्मल गृहिणीसाठी, एक मिडल क्लास लोकांसाठी हे खूप मोठी गोष्ट असते की आपण एवढी महागडी गोष्टी तीही आपण पायात घालणार आहे फक्त आणि ती आपण घेतो. मला बस माझा हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि माझा हॅपीनेससुद्धा. पियासाठी एक खूप छान सँडल बघितली पण तिला अगदी परफेक्ट साईजची होती ना ती मिळत होती. म्हटलं अजून एक साईज मोठी राहिली असती ती घेतली असती आणि विचार करून आली आहे की 2-3 महिन्यांनी मी जे आहे ना म्हणजे अजून थोडी सेविंग करते, थोडे अजून एक्स्ट्राचे कमवते आणि मग तिला पण तिच्या आवडीची जी सँडल आहे ती घेऊन देईल. चला असो, सिम्पल आहे पण म्हणजे छान आहे. जवळून बघितली किंवा अशी कुठल्या तरी छान म्हणजे चुडीदार वगैरे असला ना त्यावर घालायला खूप छान दिसेल आणि माझ्याकडे नव्हतीच त्यामुळे चला एक ॲडिशन झाली आहे. आणि मी जसं बघा तुम्हाला म्हणली की काय होतं ना की दिवाळीची क्लिनिंग ऑलरेडी झाली आहे त्यामुळे सकाळी भरपूर वेळ मिळतो. तर मग आजही माझं तसंच झालं. म्हणजे हा नेक्स्ट डेला आहे हे. आणि आजही माझं तसंच झालं की माझं म्हणजे घरातलं सगळं आवरून झालं होतं. सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे जो होता ना तो पण माझा सगळा म्हणजे करून झाला, किचन वगैरे आवरून झाला आणि 10 वाजेपर्यंत हे सगळं झालं होतं. म्हटलं चला आज जे व्हॅक्सिंग करून घेऊयात. फटाके खूपच फुटत आहे सॉरी. तर व्हॅक्सिंग करून घेऊया. आणि आता मी बघा जो वॅक्सचा डब्बा आहे ना सेम टू सेम नाही पण मिशोवरून मी एक मागवला होता, स्वस्तात असा मस्त आहे. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर हाताला ना थोडं पावडर वगैरे लावून घ्यायचं आणि मी असं डबल बॉयलर पद्धतीने जे आहे ना ते वॅक्स गरम करून घेते. माझ्याकडे वॅक्स हीटर नाही आहे. मी लवकरच मला असं वाटतं की घेऊन घ्यावं पण याच्याने माझं काम होऊन जातं म्हणून मग मी जाते. प्रत्येक वेळा मी बघायला जाते, स्क्रोलिंग करते पण वाटतं की नको होतं आहे माझं काम मग कशाला इन्व्हेस्ट करावं. तर मी आधी एक मोठी पातेली घेतली, त्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे आणि मग छोट्या पातेलीमध्ये जे असतं ना ते वॅक्सचं जे म्हणजे लिक्विड असतं ते त्यामध्ये घातलं आहे आणि गरम करायचं. आणि मग असं माझ्याकडे चमचा आहे हा, याच्यानेच मी लावून घेते. आणि आता म्हणजे उद्याचं लक्ष्मीपूजन आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही सॅटर्डेला जे आहे म्हणजे आम्हाला गावाला जायचं आहे 4-5 दिवस. सो चांगलं एक रिझन होतं माझ्याकडे वॅक्सिंग वगैरे करून घेण्यासाठी. म्हटलं चला करूयात. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे वेळ होता, कारण या म्हणजे पूर्ण असं फेस्टिवलचा जर सीझन चालू असला ना महत्त्वाचा आपल्याकडे वेळ नसतो या सगळ्या गोष्टींसाठी. बरेच लोक वेळ काढून अगदी पार्लरमध्ये जाऊन सगळे टिपटॉप होऊन जे असतात ना म्हणजे होतात आणि ही चांगली पण गोष्ट आहे. आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. मग आपल्याकडे पैसा असेल तर पैसा खर्च करून किंवा आपल्याला घरच्या घरी जमत असेल तर घरच्या घरी केलं पाहिजे, पण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून तरी स्वतःसाठी काही ना काही दिवसातून काहीतरी गोष्ट केलीच पाहिजे असं मला वाटतं. चला माझी ती आज झालेली आहे, वॅक्सिंग वगैरे करून झाली. म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागूया. नॉर्मल मला भेंडीची भाजी बनवायची होती पण माझा भाऊ आला, त्याला सुट्टी होती तर मग तो आलेला आणि मग त्याचं चाललं होतं. मागच्या वेळेस पण असंच घाईघाईत आलेला तो आणि त्याला माझ्या हाताची मसाल्याची भाजी वगैरे आवडत असते. मग तो काही बोलला नाही मला, पण म्हटलं चला मीच बनवते. आणि भेंडी स्किप केली मी आणि मसाल्याची भाजी काय करायची आता, कारण मार्केटमध्ये जायला ह्या वेळेला म्हणजे एवढं जाऊन काही मिळणार नाही. म्हटलं मस्त पाटोडी भाजी बनवते, त्यालाही आवडेल. आणि आमच्या घरातही पाटोडीची भाजी सगळ्यांना आवडते. पिया तर अगदी मन भरून खाते पाटोडीची भाजी, म्हणून म्हटलं चला पाटोडीची भाजी बनवूया. आणि तेच आता प्रिपरेशन करायला मी घेतलेलं आहे. रेसिपी काही शेअर करत नाही मी तुमच्यासोबत, कारण मी ऑलरेडी 1-2 वेळा केलेली आहे ही. आणि तुम्हाला वाटत असेल तर ऑलरेडी मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला असेल या रेसिपीचा. तुम्हाला वाटला तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकतात. आणि सगळं जवळपास जे आहे माझं झालेलं आहे. थोडा राईस वगैरे पण बनवते म्हटलं, कारण मसाले भाजी असली की मग त्यासोबत राईसही खूप छान लागतो. आणि स्पेशली इंद्रायणी राईस असला ना तर मग तो कुठल्याही मसाले भाजीसोबत खूप छान म्हणजे तिची टेस्ट खूप छान येते मग अजून. तर इथे लगेच पिया पण आलेली आणि ती आज एक्सायटेड आहे कारण तिचं मामा आला आहे. नेहमी माझा लहान भाऊ असतो, आज मोठा भाऊ आहे आणि तो काही येणार नाही कॅमेरासमोर, पण तो होता म्हणून ती खूप जास्त तिच्या म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनच तुम्हाला दिसले असतील. ती खूप एक्सायटेड आहे की ठीक आहे आज मामा आले. आणि घरी असं कोणी आलं तरीही मुलं म्हणजे आनंदी असतात. आपल्याला कधी कधी येतो वैताग की आपलं एक्स्ट्राचं काम वाढतं, एक्स्ट्राची भांडी कुंडी, एक्स्ट्राची चपात्या, एक्स्ट्राची भाजी, सगळं काही एक्स्ट्राचं वाढत असतं. पण मुलं मात्र भरपूर एन्जॉय करतात घरी आलेल्या पाहुण्यांना. चला असो, इथे माझा आता जवळजवळ पूर्णपणे जो स्वयंपाक आहे तो करून झालेला आहे. आणि आता बघा ताट किती छान दिसतंय तर.
पियाला ना मेहंदी काढायला खूपच म्हणजे तिला खूपच हौस आहे मेहंदी काढायची. लहानपणापासूनच तिला खूप हौस आहे. पण मला ना म्हणजे थोडा वैताग येतो काढायचा, की कारण बसा आणि पाठ पण असते दुखायला लागते आणि काय होतं ना, की म्हणजे नको वाटतं, की स्टार्टिंगला काय होतं, की स्टार्टिंगला कोन खूप छान चालत असतो. पण जसं-जसं तो पुढे-पुढे जातो ना पातळ व्हायला लागतो आणि मग हळू त्याचं व्यवस्थित पडणं पण होत नाही आणि आपलीही मानपाठ सगळी एकत्र झालेली असते. त्यामुळे मला नको वाटतं काढायला. पण तिला खूपच हौस आहे आणि काय होतं आता म्हणजे ती फर्स्ट स्टँडर्डला गेल्यापासून तिच्या स्कूलमध्ये मेहंदी वगैरे अलाउड नाही आहे. मेहंदी, नेलपेंट वगैरे अगदी नाहीच सांगितलेलं आहे त्यांनी. मग त्यामुळे ती काढत नाही म्हणून तिने नवरात्रीत काढली नाही आणि गणपतीत पण काढली नाही आणि म्हणून म्हटलं चला आता काढूया. कारण आता काय आता तिला व्हॅकेशन सुरू आहे आणि 15-1 दिवस व्हॅकेशन आहे. तोपर्यंत मग तिने आधी मला विचारलं, की ही माझं स्कूल स्टार्ट होईपर्यंत पूर्णपणे निघेल ना मम्मा? म्हटलं हो निघून जाईल तुझी. आणि मग त्यानंतर तिने डिसिजन घेतलं, की चला आपण काढूयात. मग तिला काल परवाच म्हणली होती मी, की मला वेळ मिळाला उद्या परवा की तुला काढून देते मी. आणि मग आज सकाळपासून मागे लागली होती माझ्या, की मला मेहंदी काढायची आहे, मेहंदी काढायची आहे. म्हणून मी माझे सगळे भांडे-कुंडे साईडला ठेवले जेवणानंतरचे आणि पहिले जेवण झाल्यानंतर मी तिला मेहंदी काढायला इथे घेऊन बसलेली आहे. आणि आज तिने माझ्याकडून प्रॉमिस करून घेतलं आहे, की मला मागून पुढून जे आहे दोघंही हात भरून पाहिजे आणि जर तुला त्रास झालाच नाही ना मम्मा, तर मग तू मला पायावर पण थोडी काढून दे. कारण पायात असे पण मी शूज घालून जाते. मग ती नाही पण निघली ना, तरी मला चालेल. म्हटलं नको यात इथेच मी थोडी-थोडी काढते तुला आणि लवकर संपवते. कारण काय होतं ना, कामात सगळं डोक्यात जे असतात ना, कामं चाललेले असतात, सगळे भांडे डोळ्यासमोर फिरत असतात. पण मला स्टार्टिंगला जरा इंटरेस्ट आला आणि जसं मी तुम्हाला म्हणली, की नंतर कोन जो असतो ना, पूर्ण पचकट होऊन जातो आणि असली मेहंदी पडते ती. आणि त्यातल्या त्यात मुलं काय करतात ना, की हात जमा करून घेतात आणि मग सगळं एकत्रच होऊन जातं. त्या गोष्टी होतात, ते अजून वेगळीच गोष्ट असते. पण हा कोनचा प्रॉब्लेम असतो. बऱ्यापैकी जमते मला मेहंदी, खूप छान जमते असं नाही आणि खूप वेडीवाकडी जमते असं नाही. मिडल क्लास म्हणू शकतात तुम्ही मला मेहंदीमध्ये. आणि मला लहानपणी आवडायचं म्हणजे काढायलाही आवडायचं स्वतःच्या हातावर आणि दुसऱ्यांना काढून द्यायला आवडायचं. पण आता इंटरेस्ट गेला आहे सगळ्या या गोष्टीमधून. पण तिला आवडतं म्हणून कधीतरी जे आहे ते काढून द्यावं लागतं मला. मेहंदी काढून झाल्यावर कोण काय म्हणेल हे म्हणण्यापेक्षा ज्याच्या हातावर आपण काढून दिली तो व्यक्ती सॅटिस्फाय झाला म्हणजे मेहंदी काढण्याचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि ती खूप खुश होती. अगदी तिने नेटवर सर्च करून शोधून काढलं होती की तिला कुठली काढायची म्हणून. आणि तुम्ही बघतच आहात बऱ्यापैकी मेहनत घेतली मी मेहंदी काढण्यावर. मागून पुढून सगळं तिचीच म्हणजे तिचंच इच्छा होती ती की काय कुठे कसं काढायचं. आणि फायनली मेहंदी माझी काढून झाली. कशी काढली सांगा मला कमेंटमधून. आणि चला आता व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.